नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकाच्या ज्ञानेश्वरी आणि विश्वब्रह्म संकल्पना या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 6 भागांपैकी 4था भाग वाचतो. त्यावरील ज्ञानेश्वरीच्या संहितेतील भाष्य त्याच मांडणीचा स्पष्ट पुरस्कार करते. ब्रह्मच स्वतः नामरूप घेऊन विश्वात प्रकट होते, मूर्त होते, असा हा पुरस्कार आहे. उदाहरणार्थ, मी साकारू होऊनी अवतरे, जय मूर्ती माझी प्रकटे, पांडुकुमारा, अवतरी जे गा युगी युगी. कधीच नष्ट पावत नाही असे ब्रह्म जाणण्याचा योग या 8व्या अध्यायात प्रतिपादित केला आहे. हे जे ब्रह्म आहे ते अव्यक्त असते, पण तेच अव्यक्त ब्रह्म विश्वाच्या रूपाने व्यक्त होते असे प्रतिपादन या अध्यायात आढळते. उदाहरणार्थ, ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व, ते या नावे सहजे अव्यक्त, आणि आकार वेळे तेची होय व्यक्त. हे एकातच एक सूचन, हेरवी तरी नाही, जे हे विश्वची होऊनी असे, आणि आकार आले या जेयाचे, निराकरण पण न वचे. सगुण साकार भक्तीला महत्त्व देण्यात आलेल्या 9व्या अध्यायात साकार विश्वाला निराकार ब्रह्माचे हे दुसरे रूपच असे संबोधण्यात आले आहे. उदाहरणार्थ, माझे या विस्तारपणे नावे, हे जगची नव्हे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी ते चीदधी. बीजची जाले तरू, अथवा भांगार ते अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. हे असे अव्यक्तपणे थिनले, मग तेची विश्वाकारे ओम थिजले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. आदि ब्रह्मा करुनी, शेवटी मशकू धरुनी, माझी समस्त हे जाणोनी, स्वरूप माझे. तैसे भयतेले भलतेणे भावे, भलतेही हो अथवा नोहावे, परितेमीची आघवे, हो उनी ठेले. वेदू तो मीची आहे, तो ऋतूही मी, यज्ञू तोही मी गा. स्वाहा मी स्वधा, सोमादी औषधी विविधा, आच मी समिधा, अंत मी हवी. होता मी हवन कीजे, जेथ तो अग्निरूप माझे, आणि हूत वस्तु का जे तेही मीची. इही नामरूपी आघवा, जो भरला असे पांडवा, मी एकू अनेकपणे, वेगळालेनी प्रकृती गुणे. जिंतू जगाचे नि प्राणे, वर्ततू असे, मी सूर्याचे नि बेखे, तपतेही शौषे. पठ इंदू हो उनी वर्षे, ते पडुती भरे, आगा मृत्यूचा भागी जे, तेही पै रूप माझे. आणि न मरते तव साहाजे, अविनाश मी, आता बहु बोलूनी सांगावे, ते एक हेळा घे पा आघवे. तरी संता संतही जाणावे, मीची हे गा, हे आंतू बहिरी मिया कोंदले, जग निखिळ माझेची ओतले. 10व्या ज्ञानयोगाच्या विस्तारित अध्यायामध्ये या विश्वाची सर्व प्रभावी नामरूपे हा माझाच अधिकार आहे हा विचार सरळ मांडण्यात आला आहे. हा अध्याय ब्रह्माच्या या विश्व आविष्कारित नामारूपांनी भरलेला आहे. ती समग्र यादी देण्यापेक्षा या विचारांचा अर्क ज्यात साठवलेला आहे अशा फक्त काही वेचक ओव्यास येथे देत आहोत. उदाहरणार्थ, मनुष्य आंतू अंशू माझा जाणे, जे वेगळा लाभती, सारिखे होऊनी प्रकृती. विकरले असे त्रिजगती, आघविये पै, यावरी माझा भावी, हे जीवसृष्टी आघवी. गुंतली असे जाणावी, पांडुकुमारा, एव विश्व विस्तारू माझा, ऐसा जाण. या लगी वै सुभद्रापती,
हे भाव माझिया विभूती, ऐसे नि विश्व हे येथे, मी विस्तारला हे निरुत. आणि या व्याप्ती व्यापले जग, म्हणून गाप या परी, मज लागवनी पिपिली कावेही. मी वाचुनी दुसरी गोठी नाही, मी माझिया विभूती, आणि विभूती अधिष्ठितलिया व्यक्ती. हे आघवे योग प्रतिती, येची मानी एकची मानी, जी तुझियाची विभूती, तियाची परिव्यक्ती. दिचाजिया आहाती, जिही विभूती समजता, लेका ते व्यापुनी असंसी अनंता. आतुलीकडे मीची आहे अंतष्करणी, बहिरी माझीची गवसणी. आदि मी निर्वाणी, मध्येही मी, ऐसे बहुवस व्यापकपण, माझे विभूती योगे जाण. जे मीची एको अशेष, विश्व हे म्हणून, आता पै माझे ऐके अंशे, जे हे जगची व्यापिले असे. 11व्या अध्यायाचे नावच विश्वरूप दर्शन, म्हणजेच ब्रह्मातच असलेल्या व प्रकट होणाऱ्या आणि परत ब्रह्मातच विलीन होणाऱ्या विश्वाचे दर्शन. तेव्हा विश्वरूप ब्रह्माची संकल्पना या अध्यायात येणे क्रमप्राप्तच. उदाहरणार्थ, जे मूळ स्वरूप तुझे, जे थोनी इथे द्विभुजी चतुर्भुजे, सो आंगे सुरुकार्याचे निव्याजे, घे ओम येसी. ऐसे अगाध जे तुझे, विश्वरूपकानी ऐकिजे, तेची नामरूप चोहीकडे मांडोनी ठेले. तो विश्व तो मुख स्वभावे, आणि तेची दाखवावे या पांडवे, प्रार्थिला आत आघवे, हो उनी ठेला. तुझे नि चैतन्ये गा, विश्व बसते, किंबहुना देवे, विश्व विस्तारले आघवे. म्हणून या देवा, तू वेगळा नव्हीस सर्वा, हे आले मज सद्भावा, आता तूची सर्व. जे कृष्णत्व होते ते विश्वरूप केले. या अध्यायात कौरव सैन्यातील पितामह, गुरु, मामा, बंधू आदींच्या नश्वर देहांना महत्त्व दिले नसले तरी नश्वर देहधारी अर्जुनाला मात्र या युद्धानंतरचा या विश्वातील नामरूपातील शत्रूवरील विजय, हातात येणारे नामरूपातील समग्र राज्य याचा उपभोगच घ्यावयास सांगितले आहे. हा विजय, यश, राज्य, उपभोग या मिथ्या किंवा आभास म्हटलेले नाही. घे यश रिपू चिंतले, एक लेनी पै, आणि कोरडे यशना नोहे, समग्र राज्य हाता येत आहे. 12वा अध्याय म्हणजे 9व्या अध्यायाच्या पुरवणी अध्याय. त्यात भक्तियोगाचेच महात्म्य गायले आहे. ही भक्ती अव्यक्ताची तशीच व्यक्ताचीही. ज्ञानयोगी हे अव्यक्ताची, तर निष्काम कर्मयोगी भक्त हे व्यक्त विश्वाचीच भक्ती करणार. या अध्यायातील ही भक्तीची 2 रूपे लक्षात घेता अव्यक्त ब्रह्म आणि व्यक्त विश्व यांचे अव्यक्त व्यक्त असे नाते येथे दिसणारच. उदाहरणार्थ, म्हणून गा पांडवा, मूर्तीचा मेळावा, करून या गावा, धावतो आलो. नामाचा सहस्त्रवेही, नवा या अवधारी, सज्जुनी संवत्सारी, तारुचाला. ते या लागी रूपायेण, ते या चेनी एथसणे, आपणची विश्व झाला. हे विश्वची माझे घर, ऐसे मती जे याची स्थिर, किंबहुना चराचर, आपण झाला. उत्तम भक्ताचे लक्षण सांगताना चराचर विश्वाला जे महत्त्व दिले आहे, त्यामागे विश्व हे ब्रह्माचेच प्रकटीकरण आहे, हीच धारणा आहे. 13व्या अध्यायातील ज्ञानविचार हा वेदांत आणि सांख्य या दोहींच्या अंगाने करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकीकडे विश्वाला माया म्हणत असताना ब्रह्म हे विश्व आकारातच दिसते असा विचार आहेच. उदाहरणार्थ, नाही म्हणो जाईजे, तर विश्वकारे देखिजे, भांड घटशराची, जैसी तदाकार असे पृथ्वी, तैसे सर्व होनी सर्वी, असे जे वस्तू, एवजे सर्वाते आवरुनी असे.
891 ते 907 या ओव्यात जरी मायावाद आला असला तरी त्यापूर्वीच्या 887 ते 890 या ओव्यात विश्वातील ब्रह्माच्या रूपाचे वर्णन येते. अवकाशात आकाश, पटात तंतू, उदकांत रस, दिव्यात प्रकाश, कापुरात सुगंध, शरीरात कर्म, सुवर्णकणात सोने, तशी ब्रह्मवस्तू सर्व विश्वात असते असे हे प्रतिपादन आहे. तैसे जे या सर्वांगी असे, जे चराचर भूता माझे असे पांडुसुता, तैसेनी अविनाभावे सूक्ष्मदशे आघवे, व्यापुनी असे जाणावे ज्ञेय येथ. तैसा या भूताकारा सर्वांगी तो, तैसे भूताकार एकाच. इथं हा चौथा भाग संपवतो. धन्यवाद.